नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती भटकंती येण्याद्वारा। आज आपण चाललो आहे शेतावरती कापरीचं रोप लावायला। आमचं शेत पुरंदर तालुक्यात दरेवाडी गावात म्हणजे गराड्यामध्ये आहे। हे असं डोंगराच्या पायथ्याला आमचं शेत आहे, म्हणजे एकदम निसर्गाच्या सानिध्यातच आहे। हे कापरीचं रोप आहे। आता आज आपण कापरी लावतोय। जात आहे की बोटाने बी? हा बोटानेच लाव फक्त ते काय पाण्याचं घ्यायला पाहिजे। ते बाय थोडं चिकाटते हाताला, माघारी येते आहे साईडला हे बघ पाण्याच्या ठिकाणी जायचं नाही, छाती करायचं। त्याला काय अंगठ्याने दाबायचं, साईडने लगेच दुसऱ्या बोटांनी माती टाकायची आत। फक्त इथं पण पाऊस आलं म्हणून ते काढायचंच नव्हतं जेरकी। आता हात धुवू कुठं तरी व्हायचं, त्यासाठी मी म्हणलं आपलं जोर आहे का? आलं 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 आलं। आपण आता इथं बघू शकता पाऊस चालू झालाय। पावसात असं रोप लावायचं म्हटलं की सगळं हाताला चिटकतं। तर आपण आता देशी जुगाड केलाय, त्याची बॉटल तयार केली आहे। हां, मग या बाटलीतलं पाणी आपण काय करतो मध्ये मध्ये थोडं अंगठ्याला वगैरे लावतो, म्हणजे जेणेकरून रोप चिटकून वरती आहे ना, अंगठ्याकडे येत नाही। ते माझे वडील आहेत आणि इथं आपण पहिलं लावलेलं आहे ते अक्षरचं रोप लावलेलं आहे। इथं असं फार चिखलाने पाय भरतात, मग ते मध्ये मध्ये काय करायला लागतं, असं चिखल पाडायला लागतो। सगळी माती चिकट एकदम, वावरातली लाल माती आहे। ती शेजारी रोपं घेतलेली आहेत, ती एका लाईनमध्ये लावली ना तर ती नंतर फुलं बिलं आली की त्यावेळेस तोडाय पण सोपं जातं। हे आमचं गावाकडचं घर आहे। सध्या आम्ही तात्पुरतं बांधलेले 2 खोल्या, त्याचं अजून काम चालू आहे। आणि आपल्या घराच्या समोर बघताना एकदम समोरच आहे ना, मोठा असं इकडे या साईडला धरण आहे।
नमस्कार मंडळी, या जेवायला. आता आमच्या वडील आले चहा विसरून, त्यामुळे आम्ही बाहेर बसतो जेवायला. वडिलांनी आमची केली जाई ना. भाकर किती आहे? दीड मग मला येऊ नको, मला चिंतच करतो मी, चिंतच करतो. तुला काय घालायचं? आपला अजून एक शेत आहे, त्यात पूर्ण सगळा पावट्याचं आहे. पावटा लावलेला आहे, तर पावटा का आपलं आज गावाकडचं रोपं लावण्याचं काम झालेलं आहे. जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण पुण्याकडे निघणार आहे परत. धन्यवाद मंडळी. तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.